यशीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एअर फ्रायरमध्ये पिझ्झा। त्यासाठी लागणारं साहित्य हा मी पिझ्झा बेस रेडीमेड घेतलेला आहे। हा व्हीट म्हणजे गव्हाचा बनवलेला आहे। त्यासाठी लागण्यासाठी शिमला मिरची, ऑनियन या शेपमध्ये कापलेले आहेत। हा पिझ्झा सॉस आहे जो रेडीमेडच आहे आणि हे आपण टोमॅटो सॉस आणि मेयोनीज हे एकत्रित मिश्रण केलेलं आहे। चिली फ्लेक्स जर तुम्हाला लहान मुलांसाठी द्यायचं असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता, तुम्ही ऑरेगानो पण घालू शकतात। आणि हे मोझरेला चीज घेतलेलं आहे। आता आपण कृती पाहणार आहोत। सर्वात पहिले आपण हा पिझ्झा सॉस आहे सगळीकडे पसरून घेऊया। आता हे टोमॅटो आणि मेयोनीजचा सॉस आहे, एकत्रितच केला आहे। हा आपण घेऊया लावायला। ज्यांना चिली फ्लेक्स हवे ते थोडेसे टाका, ज्यांना स्पायसी हवं असेल तर थोडं आपण पहिले थोडं चीज टाकूया, थोडं चीजी व्हायला। आता याच्यावर आपण शिमला मिरची, ऑनियन असं स्प्रेड करून लावणार आहोत। आता ह्याच्यावर परत थोडं चीज घालूया। तुम्हाला हवं तर तुम्ही चाट मसाला पण घालू शकता, चिली फ्लेक्स, ऑरेगानो पण घालू शकता। मी आता फक्त चिली फ्लेक्स घातले, तुमच्याकडे स्पायसी जरा जास्त खातात म्हणून। आता हा आपण बेस या एअर फ्रायरमध्ये ठेवणार आहोत। त्यासाठी पहिले बटन चालू करायचं। आता हा आपण पिझ्झा बेस ह्याच्यावर ठेवलेला आहे। आता बंद करूया। हे आता आपलं इथे 180 डिग्रीवर ठेवलं आहे आपण हे। आणि जो हा आपला जो ॲरो आहे हा आपण 10 मिनिटावर ठेवूया, बेक करण्यासाठी 10 मिनिटावर ठेवूया। हे बघा शकतात आपली 10 मिनिटं झाली आहेत। आता आपण हा पिझ्झा ओपन करूया। हा बघा छान मस्त बेक झालेला आहे। आता आपण हा काढून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला पिझ्झा छान बेक झालेला आहे। तुम्हाला आवडला तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, नक्की करून बघा। थँक्यू।